या ठिकाणी तुमच्या सर्वांच्या माध्यमातून जे पत्र आपल्या देशाचे पंतप्रधान जे आहेत नरेंद्रभाई मोदी यांना लिहिलंय त्याचा विषय आणि सारांश असा सांगतो की आता आपण नरेंद्रभाईंच्या संपूर्ण कालावधीमध्ये नवीन संसद भवन आपण त्या ठिकाणी बांधलं आणि ही अभिमानाची गोष्ट आहे. परंतु या संसद भवनला या ठिकाणी विश्वरत्न भारतरत्न डॉक्टर आंबेडकर साहेबांचं नाव द्यावं अशी माझी विशेष सूचना मी नरेंद्रभाईंना केलेली आहे आणि त्यांनी ती मान्यच केली पाहिजे. कारण स्वतः नरेंद्रभाई मोदी अनेक वेळा म्हटलेले आहेत की मी सर्वसामान्य समाजातून पंतप्रधान झालो, या ठिकाणी विश्वरत्न डॉक्टर आंबेडकर साहेबांच्या संविधानामुळे मी पंतप्रधान झालो असं ते म्हणाले. आता आमच्या महामहिम राष्ट्रपतीजी जे आहेत त्या अतिशय मागासाच्या समाजातील आहेत. मुर्मू मॅडम, रामनाथ कोविंद त्या ठिकाणी राष्ट्रपती होऊन गेले. हे सगळे लोक या ठिकाणी समाजातील दुर्बळ, अतिदुर्बळ, मागास अशा क्षेत्रातून मोठ्या पदांवरती विराजमान झाले. त्याला फक्त आणि फक्त कारण होतं संविधान, आणि संविधानाचे शिल्पकार नन अदर दैन द डॉक्टर बी.आर. अम्बेडकर साहब. तो उनका नाम संसद भवन को दिया जाना चाहिए. ये मेरी तहे दिल से यहाँ पे रिक्वेस्ट है नरेंद्र भाई मोदी से. और नरेंद्र भाई, अगर आप ये मेरा कहा मानते हो तो आपका भी नाम, आपकी भी गरिमा पूरे जगत में हो जाएगी. और मैं आपको यहाँ से एक बात बताना चाहता हूँ, ये बाबा साहब जी का नाम अगर देने की आप कोशिश करते हो तो 6 दिसंबर को महापरिनिर्वाण दिन है बाबा साहब का, तो उससे पहले मुझे ये लिखित स्वरूप में चाहिए कि संसद भवन को डॉक्टर भीमराव अंबेडकर जी का नाम आप दे रहे हो. अगर ये नहीं हो रहा तो पहली बार मैं एक आंदोलन करूंगा चैत्य भूमि पे 6 दिसंबर को मुंबई में, और उसके बाद ये नाम बाबा साहब अंबेडकर जी का, विश्वरत्न जो है, संविधान के निर्माता जो है, उनका नाम अगर जब तक आप देते नहीं हो नए संसद भवन को, तब तक मैं जंतर मंतर पे धरना करूंगा.